अगदी कपिल सिब्बलांचा जो युक्तिवाद होता त्यामध्ये त्यांनी आयोगाला सोयीनुसार निर्णय घ्यायचा होता असं म्हटलेलं आहे। त्यामुळे आयोगाला नेमकी कोणाची सोय लावायची होती असाही प्रश्न उपस्थित होतो भरत। आणि हा जो निर्णय तो शिंदेंच्या सोयीचा ठरला, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने कशा पद्धतीने आता ही बॅटिंग त्या अर्थाने म्हणायला गेलं तर कपिल सिब्बल करत असल्याचं दिसतंय आणि ती प्रभावीपणे आहे किंवा आक्रमकपणे आहे असंच म्हणता येईल। खरं तर स्नेहिल, ज्या पद्धतीने कपिल सिब्बल गेल्या 5 दिवसांपासून सातत्यानं ज्यावेळेस पहिल्या दिवशीची सुनावणी होती त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या प्रत्येक सुनावणीमध्ये निवडणूक आयोग कशा पद्धतीने बेकायदेशीररित्या वागलेला आहे यावरतीच ते बोट ठेवताना पाहायला मिळतात। निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रामध्ये नसतानाही त्यांनी कशा पद्धतीने निर्णय घेतलेले आहेत यावरती ते बोट ठेवतात। निवडणूक आयोग विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यामध्ये विधिमंडळ पक्षाकडे कसं झुकतं माप देतोय यावरती ते बोट ठेवतात। अनुसूचित 10 मध्ये अनुसूचित 10 अंतर्गत राजकीय पक्ष सुपूर्द करण्याचा अधिकार नसतानाही त्यामध्ये कशा पद्धतीने निवडणूक आयोगाने ढवळाढवळ केले त्यावरती त्यांनी बोट ठेवलेलं आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे ते म्हणजे निवडणूक आयोगाचे अधिकार। निवडणूक आयोग ज्या पद्धतीने शिवसेना पक्षाची 2018ची घटना नाकारत होता, ती घटना आमच्याकडे दिलीच नसल्याचा दावा निवडणूक आयोगाकडून केला जात होता। त्याबरोबरच एवढंच नाही, ती फक्त घटनाच नाही तर त्याच घटनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या हाती कसा पक्ष सुपूर्द करण्यात आला हा सुद्धा मुद्दा जो आहे तो सध्या निवडणूक आयोगाकडून त्या सगळ्या मुद्द्यासंदर्भात सुद्धा कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला घेरला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सगळ्या बाजूंनी कशा पद्धतीने निवडणूक आयोग बेकायदेशीररित्या कायद्याला धरून संविधानिक मूल्यांची पायमल्ली करत कशा पद्धतीने निर्णय घेतोय यावरतीच सध्या कपिल सिब्बल युक्तिवाद करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि त्यामुळेच एका बाजूला कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद आहे तर या युक्तिवादाच्या माध्यमातून ते ठाकरेंच्या बाजूने खिंड लढवताना पाहायला मिळतात। दुसरीकडे हळूहळू खरं तर आपण गेल्या 5 दिवसांमध्ये पाहिलं तर गेल्या आठवडाभरातील काही गोष्टी पाहिल्या, काही गोष्टींचं राजकीय गोष्टींचं निरीक्षण केलं तर त्यामध्ये काही गोष्टी स्पष्टपणाने दिसतात। दिल्लीमध्ये काही वाढलेल्या भेटीगाठी असतील, त्यानंतर एका विशिष्ट पक्षाच्या नेत्यांच्या चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव असतील, काही नेत्यांचा वाढलेला आत्मविश्वास असेल एका पक्षाचा, तर दुसऱ्या पक्षाची होणारी चिडचिड असेल, असे अनेक मुद्दे जर आपण काही कनेक्टिंग डॉट्स जुळवले तर त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की या निकाल आणि कपिल सिब्बल कशा पद्धतीने बाजू मांडतात, त्या कपिल सिब्बलांच्या बाजू मांडण्यातून कशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कोंडी होते या सगळ्या गोष्टी सध्या तरी कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातून आणि युक्तिवादानंतर सरन्यायाधीश आणि इतर न्यायमूर्तींकडून खंडपीठाकडून जे काही टिप्पणी केल्या जातात त्यातून स्पष्टपणाने दिसून येत आहे। त्यामुळे हा जो निकाल असणार आहे या सगळ्या प्रकरणाचा शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातला हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। यामध्ये राणा केसचा संदर्भ देण्यात आला, सादिक अली केसचा संदर्भ देण्यात आला, समाजवादी पक्षाचा संदर्भ देण्यात आला, त्याचबरोबर जे काही इतर फुटी झाल्या या सगळ्या फुटींचा संदर्भ हा कपिल सिब्बल यांच्याकडून देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि त्याचमुळे या सगळ्या गोष्टींचा अर्थ लावताना एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची चिंता वाढत असल्याचं पाहायला मिळतंय तर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत आणि इतर नेत्यांचा जो आहे तो आत्मविश्वास वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। स्नेहिल।